चुलीवरचं खास बनलेली पद्धतीचं मटण ते पहा, चुलीवरती शिजवलेलं 200 लिटर ते पद्धत खास मटण खायसाठी आलो. बोलायचं मटण चांगलं मिळते म्हणून कळलं. टेस्टची एक नंबर जेवण एक नंबर आहे. रस्ता वगैरे एकदम घरगुती जेवण, भारी जेवण. 250 रुपये थाळी आहे. बकऱ्याचं मटण स्पेशल बोलाय मटण थाळी एकदम मस्त अशी आणि तरी वगैरे आलेली आहे. तुम्ही पाहू शकता, एकदा नक्की व्हिजिट करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आणि त्या चॅनलचं नाव आहे गावरान राया. आज आपण खास आलो आहोत अशा ठिकाणी जिथे खास चुलीवरचे झणझणीत मटणाचा रस्सा आणि मटण भाकरीचा आस्वाद घेण्यासाठी पुणे नगर हायवेला पुण्यापासून नगरच्या दिशेने पेरणे फाटा येथे भारत पेट्रोलियमच्या बाजूला जगदंबा फर्निचरच्या शेजारी हॉटेल बानाईवाडा या ठिकाणी. मित्रांनो, या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे हे हॉटेल खास धनगर समाजातील भाऊसाहेब टुले यांचे असून त्यांनी धनगर समाजात ज्या पद्धतीने यात्रा देवी देवतांचे कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमात ज्या पद्धतीने मटणाचा रस्सा वगैरे बनवला जातो, अगदी त्याच पद्धतीने मटण भाकरी केली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं, घरगुती मसाले बनवण्याच्या पद्धती आणि पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार मसाल्यांचे एकत्रीकरण म्हणजे हॉटेल बानाईवाडा. मित्रांनो, येथे खास बोलायचे मटण मिळते, एकदा अवश्य भेट द्या. नमस्कार. मी भाऊसाहेब शबनराव टोले, राहणार पेरणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे. या ठिकाणी माझा बानाईवाडा ह्या नवीन हॉटेलचं ओपनिंग मी केलेलं आहे. ते करत असताना मी पहिला ट्रान्सपोर्ट व्यवसायात असताना मी माझ्या ट्रान्सपोर्ट व्यवसाय करता करता मला एक हॉटेलचा छंद जोपासायचा होता. त्या छंदातून मी थोडे दिवस मी हे साकार करण्याचा प्रयत्न केला की बस त्याला कुठेतरी आपण व्यवसाय करावा. आपण एक धनगर समाजाचा मुलगा असतात. ते करत असताना की माझी एक इच्छा होती की आपण पण कुठे हॉटेल व्यवसायामध्ये जावं. मी ट्रान्सपोर्ट व्यवसाय करता करता ह्या व्यवसायाची वाटचाल सुरू केलेली आहे. सोलापूरून आलो खास मटण खाण्यासाठी. खास मटण खायसाठी आलो. बोलायचं मटण चांगलं मिळते म्हणून कळलं तिथं. आणि रविवार दिवस आहे, आलो सगळे मित्र घेऊन सगळे. ओके. हे पहा, आपलं ओपन किचन आहे. हे बाकी महिला करतो सगळ्या. हे ओपन सगळे कुणी येऊन पाहू शकतात. सगळ्या चुलीवरती आपण बनवतो आणि घरगुती पद्धतीचं टोटली स्वतः घरी मसाला तयार करून आपण जे बनवतो. बाजारामध्ये मिरची आणि खोबरं सगळं सौदा आणून आपण स्वतः घरी मिश्रण करतो आणि त्याच्यापासून जो मसाला तयार करतो आपण. गिरवी वगैरे काही नाही. स्वतःच्या घरी आमची भगिनी दीपाली भाऊसाहेब टुले, माझी पत्नी ही दीपाली भाऊसाहेब टुले स्वतः घरी मसाले तयार करून हे सगळं बनवून देते आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही सगळं बनवत असतो. हे पहा, आमच्या इथं हा टोल मध्ये धान्य, राईस, ह्या पाण्याच्या मध्ये आम्ही सगळं हे सगळ्या बिस्लरी पद्धतीचं मी पाणी देतो. टेस्टची एक नंबर. तुम्ही कोण आहात? तुमचं नाव सांगा. सागर एवढे पेरणेगाव. तुम्ही कोण आहात? भाकर कसं आहे, रस्ता कसा आहे? एक नंबर. टेस्ट कशी आहे ते सांगा. हे बघा, आपण आलो आहोत आता किचन मध्ये बघा, चुलीवरचं खास बनलेली पद्धतीचं मटण. हे पहा, चुलीवरती शिजवलेलं धनगरी पद्धतीचं बघा हे मटण आहे. 200 लिटर ते पद्धत सगळं चुलीवरच करता तुम्ही, भाकरी वगैरे. मावशी आमच्या नांदे मावशी त्या भाकरीवरती करतात. हे बघा, ह्या मावशी भाकरी करतात. हे सगळं चुलीवरती करतात. चुलीवर भाकरी वगैरे भात वगैरे सगळं चुलीवरती. राईस सुपामध्ये मटणाच्या सुपामधला राईस पिवळा. ओके. आणि पलीकडच्या पातेल्यात हे पातेल्यात बघा, हे आमचं पिवळं बनवलेलं सूप. हे अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड आहे. हे राईस अनलिमिटेड आहे. सूप अनलिमिटेड आहे. ओके. हे आमचं मटण उकट. हा, पिवळं सुक्क मटण एकदम असं. चुलीवरचं सुक्क मटण.
आणि स्पेशल बोलायचंय ना, हा, बोकडाचं special वगैरे काहीच नाही. नाही स्पेशल बोलायचं होतं नाही. आणि जेवढं आज संपन तेवढंच परत आणणार. आणत नाही. ओके, चालतं. हे ऍक्टिव्ह आणि आमचा मुलगा दोन रस्सा बनवतो. ओके. सूप वगैरे काय जे लागेल ते सगळं बनवतो. आपण हॉटेल बानाई स्पेशल बानाई वाडा या ठिकाणी आलोय आणि तिथं स्पेशल बोलायचे मटण नवीनच चालू झालंय. 4-5वा दिवस आहे. कस्टमरचा रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने. आता त्यांच्याकडून आपण थाळी काय काय थाळीत ते पाहू. थाळीत काय काय येते? लिंबू, कांदा, काकडी हा आणि मटण येते 6-7 पीस. हा, आळणी सूप येतं. ओके. आळणी सूप येतं. इंद्रायणी राईस येतो. इंद्रायणी राईस आला आणि भाकरी आणि ओके. ही झाली थाळी. आणि याच्यात रस्सा कसा अनलिमिटेड मध्ये का कसा आहे? हो, रस्सा अनलिमिटेड राहतं, सूप अनलिमिटेड राहतं, राईस अनलिमिटेड राहतं, भाकरी अनलिमिटेड राहते, पीस लिमिटेड राहतं. ठीक आहे. रस्सा होत हा एकदम झणझणीत दणगरी रस्सा, जो यात्रेत वगैरे तुम्ही खाल्लेला असेल त्या पद्धतीनेच, अजिबात ग्रेव्ही वगैरे नाही, त्या पद्धतीचा रस्सा वगैरे. तर ही मित्रांनो 250 रुपयात थाळी आहे. बकऱ्याचं मटण स्पेशल बोलाय मटण थाळी. याच्यात भाकरी अनलिमिटेड आहे, रस्सा अनलिमिटेड आहे, राईस अनलिमिटेड आहे आणि सूप अनलिमिटेड आहे. फक्त पीस 6 ते 7 पीस येतात आणि ही कमीत कमी 250 रुपयाला थाळी. तुम्ही थाळीची क्वांटिटी पाहू शकता. एकदम मस्त अशी आणि तरी वगैरे आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. एकदा नक्की व्हिजिट करा. मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी दाखवतो. कोण म्हणजे एकदा हॉटेल बानाईवाडा ह्याला व्हिजिट द्या, भेट द्या, की आल्यानंतर तुम्हाला चव सांगायला म्हणजे कशा कसं होतं. घरगुती पद्धतीचा आपला रस्सा आहे, भाकर आहे, की घरगुती पद्धतीने तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरोखर घरगुती पद्धतीने घरी पद्धतीचे जेवण कसं असतं. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. एकदा खाल्ल्यानंतर तुम्हाला परत यावंच लागतंय. की आता ही जी भेटगोष्ट आहे ही जेंट्स लोकांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे आणि महिलांसाठी म्हणजे फॅमिली रूम असतं त्यांच्यासाठी हा स्वतंत्र फॅमिली रूम आपण तयार केलेला आहे. ओके. आणि ड्रिंक वगैरे नाही, ड्रिंक वगैरे आपण हॉटेलमध्ये काय करून देत नाही. सगळं बंद आहे. आपण फक्त घरगुती पद्धतीचं जेवण देतोय. बोलायचं खास मटण आपण आणि घरगुती पद्धतीचा रस्सा, अनलिमिटेड थाळी हे प्रकार आपण फक्त. ड्रिंक वगैरे काही कोणाला करून देत नाही आणि ड्रिंक वगैरे करत पण नाही तुम्ही फक्त जेवणासाठी फक्त फॅमिली रूम आहे. व्यवसाय चालू करत असताना मी एकदम प्रधानगिरी पद्धतीचा घरगुती पद्धतीचा जसं जागरण गोंधळ आणि आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्या पद्धतीचा रस्सा बनवण्याचा प्रयत्न केल्याने मला गिरायकाचा स्टॉक भरपूर प्रतिसाद आहे. आणि तुम्ही स्वतः बनवता? हा, मी स्वतः बनवतो. आचार्य वगैरे नाही? वगैरे काही नाही. माझा मुलगा आणि आम्ही दोघं स्वतः बनवतो. हा. म्हणजे ग्रेव्ही हा प्रकारच नाही? हा प्रकार आमच्या हॉटेलमध्ये कुठेही नाही. म्हणजे घरगुती मसाले तयार करून आम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे. ओके. म्हणजे धनगर समाजात ज्या पद्धतीने कार्यक्रमात वगैरे आपण जेवण करतो म्हणजे तशा पद्धतीने थाळी, साध्या पद्धतीने आपण थाळी तयार केलेली आहे. घरगुती मसाले. धनगरी समाजाचे जे सांस्कृतिक धनगर समाजाचे पारंपरिक जे खेळ होतात त्या अनुषंगाने आपण तो कार्यक्रम केलेला आहे. ओके. मी बसलोय त्याच्या पाठीमागे आपला जेंट्स लोकांमध्ये पुरुषांसाठी आहे आणि पाठीमागे मगाशी दाखवली त्या ठिकाणी महिला आणि पुरुष म्हणजे फॅमिलीसाठी स्वतंत्र होतं. मी पहिल्या दिवसापासून जो व्यवसाय चालू केला मला एकदम 100% रिस्पॉन्स चांगला मिळाला. 15 ते 17, 20 किलो पर्यंत माझं मटण हे थाळी गेलेली. पहिल्या दिवशी किती किलो मटण गेलं? पहिल्या दिवशी जवळजवळ 17 ते 18 किलो 19 किलो पर्यंत माझं मटण संपलेलं आहे. ओके. आणि रस्सा अनलिमिटेड, भाकरी अनलिमिटेड? हा, भाकरी आणि पिवळं सूप जे आहे आपण रस्स्याचं सूप आहे ते पण अनलिमिटेड आहे. ओके. आणि मग तुम्ही विकत आणता का स्वतः तुमची बकरी? स्वतः माझ्याकडे व्यवसाय बकराचा माझ्याकडे 100 बकरा आहे. 100 बकरातून जे उत्पन्न मिळतं मी बाजारामध्ये विकण्यापेक्षा
मी असं व्यवसायाच्या माध्यमातून केलं किंवा आपण आपला व्यवसाय जर चालू केला तर आपण आपलं फक्त आपल्या ह्याच्यामध्ये तयार करून आपण कापून ते व्यवसायाला पुरेपूर होईल एवढं करू शकतो. मित्रांनो, आपण हॉटेल बानाईवाडाला व्हिजिट केलं आणि बानाईवाडाचे मालक भाऊसाहेब टुले म्हणजे आमच्या भावकीतले आमचे मोठे बंधू आहेत, चुलत बंधू आहेत. ते आमच्या म्हणजे एकच घर आहे. पण कसं असतं हॉटेल क्षेत्रात कोणी पुढे जाईल पुढं राहील, पण आपण एका मेरीनला मदत करणं हे खूप महत्वाचं. माझा युट्यूब चॅनल आहे आणि मी तुम्हाला काल परवा पण सांगितलं की आपण तुम्हाला सरप्राईज देणार की तुम्हाला एक हॉटेल व्यवसाय क्षेत्रातलं म्हणजे आमच्या आता अभिमान वाटतो या गोष्टीचा की आमच्यातलाच कोणतरी पुढे येऊन हॉटेल व्यवसाय करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो चांगल्या पद्धतीत होईल अशी अपेक्षा करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो. तर बाकीचं मी तुम्हाला दाखवून कस्टमरचं वगैरे फीडबॅक. जेवण एक नंबर आहे, रस्ता वगैरे एकदम घरगुती जेवण, भारी जेवण. ते पहा वेटिंग लोक थांबलेली आहेत. आपल्या गिरायकांचा भरपूर आहे, पाठीमागे लोक जेवत आहेत माझ्या पाठीमागे. हे सगळं आपण घरगुती पद्धतीचं सगळं बनवतो त्यामुळे गिरायकाचा आपल्याला भरपूर प्रतिसाद आहे. आणि सगळ्या कसं फॅमिली सोबत येणार असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा. मला कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 9657209999. हॉटेल बानाईवाडा, पुणे नगर रोड, भारत पेट्रोल पंपा शेजारी. कुठून आलाय दादा? बुरकेगाव. हॉटेलचे टेस्ट वगैरे तुम्हाला याच्या अगोदर माहिती होती का? नाही, फर्स्ट टाइम आलाय का तुम्ही? ओके चाल. ऐकलंय की व्यवस्थित त्याच्यामुळे आम्ही ओके चाल. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य टोले आपलं स्वागत करतो आपल्या बानाईवाडा या हॉटेलमध्ये. आपल्याकडे स्पेशल बोलायचे मटण मिळते बकऱ्याचे. जसं की खालच्या भागात बोकड फेमस आहे तसं आपल्या भागात बकराचं मटण मिळतं खास बोलायचं. एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल बानाईवाडा, पेरणे फाटा, भारत पेट्रोलियम शेजारी. नमस्कार मित्रांनो, आपण आज हॉटेल बानाईवाडा या ठिकाणी व्हिजिट करतोय आणि तिथला कस्टमरचा रिस्पॉन्स आणि बनवण्याची पद्धत या सर्व गोष्टी पाहणार आहोत. तर संपूर्ण ऍड्रेस सांगतो तुम्हाला. पुणे नगर हायवेला पुण्याकडे जाताना डाव्या साईडला भारत पेट्रोल पंप आहे. टोल नाका पास केल्याच्या नंतर भारत पेट्रोल पंप लागतो आणि भारत पेट्रोल पंपच्या शेजारी जगदंबा फर्निचर आहे. त्याच्या शेजारी हॉटेल बानाईवाडा यांचा एक 5 ते 6 दिवस झालेत हॉटेल ओपन होऊन आणि आपण लगेच व्हिजिट केली. आणि कसं असतं चांगल्या माणसांचं सोशल मीडियावर येणं हे पण चांगली गोष्ट आहे आणि त्यातले त्यात आपले घरातलं हॉटेल आहे. आमचे मोठे चुलत बंधू भाऊसाहेब टुले यांचं हे हॉटेल आहे आणि कुठंतरी माझ्या मनातली गोष्ट इथं घडते. म्हणजे काय की कुठंतरी मला वाटत होतं की आपले एकदम धनगरी पद्धतीचं जो येसूर वगैरे घरचा मसाला दर कार्यक्रमाला. आमच्या समाजात कसं असतं ना, आमचा समाज धनगर समाज आहे मित्रांनो. तर आमच्या समाजात कसं असतं की कोणताही कार्यक्रम असला किंवा काय असला तर त्या कार्यक्रमाला दरवेळेस नवीन मसाला बनवला जातो. की असं नाही की मागच्या वेळेचाच मसाला या कार्यक्रमात, दरवेळेस नवीन मसाला तयार केला जातो. आणि आमचे जुने जाणते जे वयस्कर मंडळी ते मसाला बनवण्याच्या पद्धतीत माहिर असतात. आणि आमचा सगळ्यात महत्वाचा व्यवसाय म्हणजे बटकंती करणे हा आमचा पिढीजात व्यवसाय. आणि व्यवसाय म्हणजे बटकंती करणे हा व्यवसाय नाही तर आमचा पेशा येतो. आणि त्यावेळेस अनेक ठिकाणचे मसाले वगैरे आपल्याला धनगर समाजात पाहायला मिळतात. आणि मसाले परत आमचा खरा म्हणजे सगळ्यात महत्वाचा व्यवसाय मेंढपाळ. आम्ही मेंढपाळ म्हणून घोषित आहे. आणि आम्हाला जो आता रानातले आम्ही डोंगरदऱ्यामध्ये राहणारे माणसं त्याच्यामुळं स्वभाव वृत्ती अशी तडफडी अशी रागिष्ट या गोष्टीमुळे की मसाले वगैरे एकदम झणझणीत वगैरे असतात. तुम्ही जेव्हा या हॉटेलला व्हिजिट करता तुम्हाला ती खाण्याची खासियत भविष्यात तुम्ही कधी पण व्हिजिट करा तुम्हाला तीच चव भेटणार. कारण स्वतः घरगुती मसाले बनवल्याच्या नंतर स्वतः आमचे बंधू आणि त्यांचे फॅमिली जे घरचे सगळं फॅमिलीतले ते सर्व किचन पासून ते कस्टमर पर्यंत सर्व हँडल करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं आचार्य वगैरे नाही, त्याच्यामुळं
ग्रेव्ही वगैरे असा काहीच विषय नाही. आणि आपल्याला जे पाहिजे ते या हॉटेल क्षेत्रामध्ये आणि या हॉटेलमध्ये भेटणार तुम्हाला. ही हमखास 100% मी हमी देतो. आणि त्यात महत्वाचं की येसूर असतो हा प्रकार आहे ना नगरच्या खाली नाहीये. तिकडे कंदुरी मटण झालं. आता पुणे जिल्ह्यात पण भाग्यश्रीवाल्यांच्या 2-3 शाखा झाल्यात. पण कुठंतरी आपल्या भागातल्या पण गोष्टींना वाव मिळावा या गोष्टी करता हे एक अट्टाहास आहे. आणि त्यांचं पहिल्यांदा हॉटेल वाळू व्यवसाय होता. तर त्यांचे चांगल्या आज आपल्या पंचक्रोशीत असेल बाहेरच्या ठिकाणी असेल चांगली ओळख आहे. त्या ओळखीच्या मानाने ते म्हणजे आता फिरणं आलं हॉटेल वाळूचा व्यवसाय आला म्हणजे फिरणं आलं, ट्रान्सपोर्ट लाईन आली, मग कुठं काय हॉटेल आहे काय माणसाच्या मनात एक गोष्ट राहून जाते की बाबा आपलं एक हॉटेल असावं. त्याच्या अनुषंगाने त्यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केलंय. त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आणि धन्यवाद मित्रांनो. नक्की व्हिजिट करा हॉटेल पानायवाडाला. मी लॉंग व्हिडिओ हा बनवलाय. आणि जर कधी पुणे नगर हायवेला तुम्ही व्हिजिट केले तर नक्की एकदा आपल्या या हॉटेलला माझं घरचं हॉटेल म्हणून व्हिजिट करा. तर तुम्हाला मी आमंत्रित करतो. धन्यवाद.